श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा क्रमांक 4. बल्लाळ विनायकाची कथा. सोमकांत राजाने आदरणीय भृगु ऋषींना प्रश्न विचारला. ऋषी महाराज, स्वतः मुग्धल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का झाला नाही? दक्षाने ऋषी एवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न कसा झाला? भृगु ऋषी म्हणाले, मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगतो. सिंधू नावाचा एक देश होता. त्या देशात एक गाव होते. त्या गावाचे नाव होते पल्ली. या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता. त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान होते. त्या वाण्याचे नाव होते कल्याण. तो नावाप्रमाणेच दुसऱ्याचे कल्याण करीत असे. तो रोज लक्ष्मीची पूजा करत असे. त्याला सात्विक पत्नी लाभली होती. तिचे नाव होते इंदुमती. अशा या दाम्पत्यास देवाच्या कृपेमुळे सुपुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ. बल्लाळला लहानपणापासूनच खेळण्यात मुळीच रस नव्हता. त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे. एके दिवशी बल्लाळाच्या मनात वेगळाच बेत होता. त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले. त्याला फुलांचा हार घातला व दुर्वाची जुडी वाहिली. नंतर सर्व बालसेनेने मिळून श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही. ते बल्लाळाच्या वडिलांना त्याबद्दल बोलले. गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला. वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला. कल्याणने कसलाही विचार न करता काटक्याचे देऊळ, मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले. बल्लाळ तिथे शांत चित्ताने नेत्र कमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करत होता. कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ बडवून काढले. त्यानंतर एका झाडाला उलटे लटकवून ठेवले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला. त्याने इंदुमतीला सर्व हकीकत सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इकडे बल्लाळने श्री गणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष शंकराने प्राशन केले त्या नीलकंठाचा व पतिव्रता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात. तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आता माझ्यावर जे संकट आले आहे त्याचे तुम्ही निवारण करा. मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहे. आपल्या पिताश्रींनी श्री गजाननाचे देऊळ मोडून काढले हे लक्षात आल्यानंतर बल्लाळ रागावला व त्याने साक्षात जन्मदात्याला शाप दिला. माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री गजाननाचे मंदिर ज्याने फेकून दिले तो दृष्टीहीन होईल. तसेच बहिरा, मुका व कुबडा होईल. त्याच्या शरीरास दुर्धर रोग होऊन सर्व अंगास दुर्गंध सुटेल. हे देवा श्री गणेशा, मी जर तुझी भक्तिमय अंतःकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ द्या. बल्लाळाच्या भक्तीवर श्री गजानन प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले. श्री गणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले. बल्लाळाने श्री गणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर पूर्ववत झाले. लंबोदराने त्याला जवळ बोलावले व म्हणाले, एवढ्याशा वयात तुझी गणेश भक्ती पाहून मी धन्य झालो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू दिलेला शाप खरा होईल. पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हाकलून देतील. बल्लाळ म्हणाला, तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण असू द्या. तुम्ही आता इथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्या प्रापंचिक अडचणी दूर करा. गणपती म्हणाले, जशी तुझी इच्छा. तू मला इथे राहण्यासाठी संस्नेह निमंत्रण दिले त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील. मी बल्लाळ विनायक या नाव रूपाने प्रसिद्ध होईल. अनेक गणेश भक्त माझ्या दर्शनासाठी येतील. बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला. त्या कल्याण वाण्याचे सर्व अंग बधीर झाले. त्याची वाचा गेली. तो दृष्टीहीनही झाला.
त्याला काही ऐकू येईना. त्याच्या शरीरात दुर्धर रोग झाला. इंदुमती मात्र त्याची साथ सोडली नाही. इंदुमती आपल्या मैत्रिणीसह बल्लाळाला आणण्यासाठी गावाबाहेर आणण्यात आली. तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले. तिथे एक श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते. बल्लाळ श्री गणेशाची पूजा करत बसला होता. तिने धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली व म्हणाली, आता तू घरी चल. तुझे वडील फार आजारी आहेत. तू दिलेल्या शापामुळे ते सर्व झाले आहे. त्यामुळे तूच आता पिताश्रींसाठी काहीतरी उपाय शोधून काढ. बल्लाळ म्हणाला, पिताश्रींच्या हातून महापाप झाले. त्यामुळे मी त्यांना शाप दिला. मला आता सर्व गोष्टीचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे मी घरी येणार नाही. माझे जीवन श्री गजाननाच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे तू आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर. तू सुद्धा गजाननाची भक्ती कर. इंदुमती म्हणाली, त्याच्यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होता. आपल्या पिताश्रींना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले आहे. वृद्धापकाळी आधार असावा म्हणून आई वडील मुलांना जन्म देतात. पिताश्रींमुळे तुला हे निसर्गरम्य जग पाहायला मिळाले. तेव्हा त्यांच्या उपकारांची परतफेड कर. बल्लाळ म्हणाला, मला क्षमा कर माते. मी चुकलो. मी तेथे येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढील जन्मी त्याचे कल्याण होईल. त्यांना राजकुळात जन्म मिळेल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. तुम्हाला भविष्य काळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल. त्याची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील. ती भविष्यवाणी ऐकून इंदुमती घरी आली. बल्लाळाला आणण्यासाठी श्री गणेशाने खास दिव्य विमान पाठवले. त्या विमानात बसून बल्लाळाने स्वर्गलोकी प्रस्थान केले.